व्यासपीठ गावची खबर न्यूज। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धेला महिलांचा प्रतिसाद। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेला खोपोलीतील जवळपास 127हून अधिक महिलांनी सहभाग घेऊन गव्हापासून केक, मोमोज, बिस्किट, नूडल्स, भेळ, चंपाकळी, लाडू असे विविध पदार्थ महिलांनी बनवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते। कोकणचे भारतीय विकास तथा प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आज खोपोली शहर आणि तालुका अलापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी पाककला स्पर्धेचं आयोजन माननीय कॅबिनेट मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत असताना हा दुसरा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय। काल रोहामध्ये पहिला कार्यक्रम झाला, पण आजची जी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 126 जवळजवळ 126 स्पर्धक या ठिकाणी आलेत आणि आजची आपली थीम ठेवली होती गव्हापासून बनवलेले पदार्थ आणि इतके वेगवेगळे पदार्थ या महिलांनी करून आणले। खऱ्या अर्थानं जी महिला 365 दिवस काम करते त्यांना एक हातमुखाचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आदरणीय ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं। महिला व बाल कल्याण मंत्री आमदार आदितीताई तटकरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला स्पर्धा खोपोलीत संपन्न झाली। पाककला स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, तालुका अध्यक्षा प्राची पाटील, कर्जत तालुका अध्यक्षा रंजना धुळे, मोनिका दिसले, खोपोली शहर अध्यक्ष वैशाली जाधव, युवती शहर अध्यक्षा शिवानी मंगेश दळवी, शोभा काटे, संजीवनी पिंगळे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी साखरे पदार्थ करंजी, द्वितीय क्रमांक कविता पिंगळे पदार्थ चंपाकळी, तृतीय क्रमांक अपर्णा कचरे पदार्थ मॉल्ट यांना मिळविला। वर्षभर महिला स्वयंपाकघरात जेवण बनवण्याचं काम करतात। त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धेचं आयोजन केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांनी सांगत स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले। स्पर्धेचे परीक्षक म्हणून जयश्री पोळ, सपना चौधरी यांनी काम पाहिले। पाककला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खोपोली शहर महिला पदाधिकारी सुजाता यादव, दीपा फावडे, श्वेता अहिर, वर्षा साळुंखे, सुषमा थरकोटे, केविना गायकवाड, नारायणी केदारी यांनी विशेष मेहनत घेतली। सर्व